श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा आहे आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आता दिवाळी झाल्यानंतर आपल्याला वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे, म्हणजेच तुलसी विवाहारंभ हा येत्या शुक्रवारी 24 तारखेला, म्हणजेच बरोबर एक आज आठवड्याने 24 तारखेपासून ही तिथी सुरुवात होते आणि तुम्ही 27पर्यंत, म्हणजे जोपर्यंत पौर्णिमा आहे, तुळशी पौर्णिमा असंही म्हटलं जातं किंवा कार्तिक पौर्णिमा असंही म्हटलं जातं, तर ह्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही जे आपल्या तुळशीच्या लग्नाचं मुहूर्त आहे हे आपण 4 दिवस करू शकतो. पण शक्यतो 24, 25, 26 आणि 27च्या दिवशीपर्यंत हे तुळशी विवाह चालू असतात. तर बऱ्याच ठिकाणी उत्तर प्रदेशात ही जी एकादशी असते, प्रबोधिनी एकादशी, तर ह्या दरम्यानसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये या तुळशीचं लग्न केलं जातं. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात. तर आपण आज पाहूया की तुळशीचा विवाह कुठल्या पद्धतीने करता येईल. घरच्या घरी अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला तुळशीचा विवाह कसा करायचा आहे, तुळशीच्या विवाहाचं महत्त्व काय आणि शाळीग्रामाबरोबर तुळशीचा विवाह याबद्दल जे काही माहिती आहे ते आपण पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. होप सो तुम्हाला जर माहिती आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम या आपल्या दिवाळीनंतर तुळशी विवाहारंभ याचे वेध सगळ्यांनाच लागलेले असतात, कारण आपल्या घरातील या चातुर्मासामध्ये चातुर्मासाची समाप्ती आणि महत्त्वाच्या कार्याची सुरुवात हे तुळशीच्या विवाहानंतरच होते. बऱ्याचदा चातुर्मासात आपल्याला माहितीच आहे की आपण कुठलेही महत्त्वाचं कार्य करत नाही. लग्न असेल किंवा वास्तुशांती असेल, असे जे काही महत्त्वाचे कार्य असतात ते आपण चातुर्मासात शक्यतो करत नाहीत. तर भगवान विष्णूंची आणि तुळशी मातेची विवाहाचा हा जो विधी असतो, या विधीनंतर म्हणजे तुळशीच्या लग्नानंतरच आपण घरातील महत्त्वाची कार्य केली जातात. मग ते मुलामुलींचे लग्न असेल तर ह्यासाठी तर खूप महत्त्वाचं मानलं जातं की तुळशीच्या लग्नानंतरच उपवर मुली किंवा उपवर मुले जे असतात त्यांचा विवाहाचा प्रस्ताव किंवा विवाहाची सुरुवात ही केली जाते. तर तुळशीचा विवाह केल्यानंतर बऱ्याचदा म्हणजे का केलं जातं, तर तुळशीच्या विवाहानंतर कन्यादानाचं पुण्यसुद्धा मिळतं आणि कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असंही मानलं जातं. आणि आपल्या महिला म्हणजे जेव्हा आपण दररोज तुळशीची पूजा करतात, गृहिणी घरातील कुलस्त्री तुळशीची दररोज पूजा करत असते, तिला जल प्रवाहित करत असते, त्यानंतर तिची हळदी कुंकू लावून तिची पूजा करत असते, सकाळ संध्याकाळ तिथे तुपाचा तेलाचं जे असेल ते दिवा लावते, उदबत्ती लावत असते. आणि आपल्याला पहा, कुठल्याही घरात जाताना जेव्हा तुळशीचं दर्शन होतं तेव्हा तिची सडा रांगोळी पाहिली जाते, तेव्हा अतिशय प्रसन्न असं वातावरण होतं. तर आपल्या भारतीय संस्कृतीतसुद्धा सकाळी आपण शुचिर्भूत होतो आणि मग अंगणामध्ये सडामार्जन होतात, त्यानंतर रांगोळी होते, त्यानंतर तुळशीची पूजा होते, मग देवपूजा केल्यानंतर आपण नित्यकर्म करत असतो. तर अतिशय प्रसन्न अशी दिवसाची सुरुवात तुळशीपूजेने होते आणि म्हणून ही आपली जी तुळस आहे ती अंगणात आपलं समृद्धी दाखवत असते. तर ज्या ज्या घरामध्ये तुळस अतिशय फुललेली असते तिथे सुखसमृद्धी आणि भरलं गोकुळ नांदत असतं. पण ज्या घरामध्ये तुळस येत नाही किंवा तुळस मरते, तर अशा ठिकाणी जास्तीत जास्त प्रॉब्लेम असतात, काही वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, म्हणून ती तुळससुद्धा फुलत नसते. तर ही सुद्धा कारणं आपल्याला माहिती असतीलच किंवा तुम्ही आता माहिती असेल तर इथून पुढे आपण नक्कीच काळजी घ्याल. तर तुळशीच्या विवाहाच्या दिवशी जर यजमान म्हणजे तुमच्या घरातील जे विवाहाचं जोडपं असेल किंवा विवाहाच्या सपोज काहीजण असं करतात की जे उपवर मुलं किंवा मुली आहेत तर त्यांनासुद्धा या पूजेमध्ये घेतात. का तर जेव्हा तुळशीला आणि भगवान विष्णूंनाही हळद लावली जाते तेव्हा त्या उपवर मुलामुलींनासुद्धा कधीकधी हळद लावली जाते. का तर त्यांचेसुद्धा हात लवकरात लवकर पिवळे व्हावेत. तर अशा पद्धतीने जर यजमान जे तुळशीच्या लग्नासाठी म्हणजे जे कन्यादान करणार असतील तर यजमान असतील तर ते बऱ्याच ठिकाणी ते त्या दिवशी उपवास धरतात आणि मग त्या जास्तीत जास्त विष्णू म्हणजे तुळशीची आणि विष्णू पुराण जे आहे किंवा विष्णू स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा तुळशीच्या महात्म्य असेल, ह्या सर्व गोष्टी जास्तीत जास्त ह्या दिवसभरात ते करत असतात. तर तुळशीच्या विवाहासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे तर ते बांगड्या आहेत, मणिमंगळसूत्र आहे. त्यानंतर देवीसाठी आपण वेगळंच मणिमंगळसूत्र कायमचं बनवलं तर ते आपल्याला बरं पडतं, कारण आपण
जे आपण वापरलं आहे ते कधीच देवांना त्या वस्तू घालू नयेत शक्यतो. म्हणून देवांचे जे काही अलंकार असतील, दागदागिने असतील तर शक्यतो ते वेगळेच ठेवावेत. तसेच ओटीसाठी साहित्य असेल, मग बरेच जण तुळशी मातेला साडीही नेसवतात. काही जण आहे त्या तुळशीला फक्त त्याची रंगरंगोटी करून ती सजवली जाते. तर आपण भरपूर आपल्याला फुलांच्या माळा लागतील, त्याचप्रमाणे ऊस लागेल. तर पहा, पूर्वीच्या पद्धतीत म्हणजे जास्तीत जास्त ग्रामीण भागांमध्ये किंवा काही शहरी भागातसुद्धा अजूनसुद्धा घराच्या समोर तुळस आहे आणि मग त्या तुळशीच्या कट्ट्याभोवती तो तुळशीचा कट्टा रंगवला जातो. तिथे 4 किंवा 5 किंवा 2 जे काही तुम्हाला पॉसिबल आहे तर ते ऊस लावतात. तर ऊस म्हणजे ह्या विवाहातील मामा असं समजलं जातं, म्हणून ऊसाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. तर हे ऊस ही लावले जातात आणि प्रसादामध्ये सुद्धा जे आपण खडीसाखर किंवा अजून बाकीच्या वस्तू घेतो तर त्यामध्ये ऊसाचे गरेसुद्धा करून दिले जातात. त्यामुळे ऊसाचं साधारण आपल्याला महत्त्व आहे. तसंच आवळा, चिंच ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पूजेमध्ये लागतील. हिरव्या बांगड्या, त्यानंतर खण, हे जे असतं हे सर्व साहित्य आपल्याला बाजारात मिळतं किंवा ओटी भरण्यासाठी आणि तुळशीला साडी नेसवण्यासाठी आपण घरातील स्त्रियांनी याची तयारी करावी. म्हणजे आपल्याला लग्न झाल्यानंतर किंवा जी पूजा आपण करत असतो त्यावेळी आपल्याला तुळशी मातेचं ओटीसुद्धा भरायची आहे, कारण तीसुद्धा माहेरवाशी नसते आणि मग तिचा विवाह होत असतो, म्हणून आपल्याला तुळशीची ओटी भरायची असते. तर आपल्याला ह्या पूजेमध्ये आवळासुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण आवळा म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. म्हणून बऱ्याच ठिकाणी ह्या तुळशी विवाहामध्ये आवळ्यामध्ये सुद्धा तुपाची फुलवात लावून ह्या आवळ्यावर लावली जाते आणि ती तुळशीजवळ थोड्याशा अंतरावर ठेवली जाते. का तर ती आवळा म्हणजे विष्णू स्वरूप मानला जातो. म्हणून या पूजेमध्ये चिंच, आवळा ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर 2 आपल्याला हार लागतील. जेव्हा आपण पूजा मांडत असतो त्यावेळेला हे हार एकमेकांना घालायचे असतात. म्हणून जर तुम्ही मांडणी करत असाल तर एका पाटावर आपण कलशाची जर स्थापना करत असाल तर मंगल कलशाची स्थापना करायची आहे. या कलशामध्ये हळदीकुंकू लावायचं आहे, यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर हळदीकुंकू टाकायचं आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तेही थोडं गंगातीर्थ आपल्याला ह्या कलशामध्ये टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं, हळदीकुंकू, त्यानंतर सुपारी, हळकुंड आणि दुर्वा जरी घातल्या तरी चालतील. त्यानंतर आपल्याला खाऊची पाणी ती नसतील तर तुम्ही आंब्याची पाणी लावली तरी चालेल आणि मग एक आपला नारळ त्यावर लावायचा आहे आणि हळदीकुंकू लावून अक्षता टाकून आपल्याला त्याचीही सुद्धा मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तांदळावर शक्यतो स्वस्तिक काढा किंवा तुम्ही कमळ काढा, तुम्हाला जे तांदळावर जमत असेल ते काढून तुम्ही त्याची स्थापना करा. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतात. नसतील तर बाळकृष्ण तुम्ही घेऊन या, जेणेकरून आपल्याला ह्या तुळशी विवाहात अवश्य लागेल. तर बऱ्याचदा तुळशी विवाहासाठी आपल्याला बाळकृष्ण म्हणजे शालिग्रामाबरोबर तुळशीचं लग्न लावून दिलं जातं. तर हे आपल्याला विष्णू आणि म्हणतो ना आपण तुळशी माता, तर वैकुंठातून तुळशी मातेला पृथ्वीवर आणलं ते जनकल्याणासाठीच. म्हणून आपण प्रत्येक वर्षी तुळशी मातेचा आणि भगवान विष्णूंचा विवाह संपन्न करत असतो. तर आपल्या घरात जर तुमच्याकडे लक्ष्मीनारायणचा फोटो असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तर तोही तिथे त्या पूजेत मांडणी करा. त्यानंतर शाळीग्राम असेल तर तोही तुम्ही घ्यायचा आहे, बाळकृष्ण घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः आणि मग त्यानंतर पूजेचा संकल्प घ्यायचा आहे की हे तुळशी विवाह आपण जो संपन्न करत आहोत तो निर्विघ्नपणे पार पाडावा, म्हणून जो संकल्प घ्यायचा आहे. तर असं आपलं नाव, स्थळ, तसंच गोत्र, जर गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र सांगावं. आणि ह्यानंतर आपण संकल्प केल्यानंतर आणि आचमन केलं आणि मग त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपतीचं पूजन करायचं आहे. तर कुठल्याही पूजेची आणि कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या पूजनाने करतो, म्हणून आपल्याला गणपती म्हणून तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल. तर सुपारीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. 11 वेळा ओम गम गणपते नमः म्हणून ही जी सुपारी आहे त्याची अभिषेक करून त्याची षोडशोपचारे पूजा, अष्टगंध लावून आणि अक्षता टाकून आपण त्याची स्थापना करायची आहे. तर ती तुम्ही जोड पानावर केली तरी चालेल. तर जोड पानावर अक्षता टाकून आपल्याला हे तुळशीत ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सुरुवात होते की गणपतीच्या पूजनाने. त्यानंतर आपल्याला बाळकृष्ण किंवा शाळीग्राम जो तुमच्याकडे असेल तर यापैकी काहीही घेतलं तरी चालेल, पण शक्यतो बाळकृष्ण घेतात आणि तो फोटोसुद्धा तिथे आपण ठेवतो. तर बाळकृष्णावर सुद्धा अभिषेक करायचा आहे. तो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तो व्यवस्थित स्वच्छ पुसून मग कोरड्या कापडाने पुसून आपण बाळकृष्णाला त्या
तुळशीमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही जर समज मांडणी केली असेल आणि मध्ये अंतरपाट धरून आपल्याला हे लग्न करायचं असेल, तर आपण एका पाटावर त्याची अक्षतांवर ह्या बाळकृष्णाची मांडणी करतो आणि एका बाजूला एका दुसऱ्या पाटावर तुळशी मातेचं जे आपण हे केलेले आहे, व्यवस्थित आरास केलेली आहे, तर ते तुळशीचं जे आपण म्हणतो ना, आपण तुळशीची कुंडी असेल तर ते आपण त्या पाटावर ठेवत असतो. आणि मग भगवान कृष्णांनासुद्धा आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत, त्यांनासुद्धा नवरदेवासारखं नटवायचं आहे, तुळशी मातेलासुद्धा नववधूसारखे नटवायचं आहे. आणि त्यानंतर मंगलाष्टकांच्या आधी आपल्याला अंतरपाट धरायचा आहे दोघांच्यामध्ये. आणि मंगलाष्टका जर तुम्हाला म्हणता येत असतील तर तुम्ही म्हणा, तुमच्याकडे जर ब्राह्मण किंवा स्वामी, पुजारी, गुरु जे काही येत असतील तर त्यांच्याकडून करून घेऊ शकता. तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या पद्धती तुम्ही करत असाल तर त्या पद्धतीने करू शकता. तर आपल्याला मंगलाष्टका म्हणायच्या आहेत. जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही वाचून किंवा बघून म्हटलं तरी चालेल, किंवा तुम्ही यूट्यूबला लावून म्हटलं तरी चालेल. आणि सगळ्यांना अक्षता द्यायची आहे. जेवढे काही उपस्थित तुमच्या आसपासचे लोक असतील तर त्यांनासुद्धा आपल्याला विवाहासाठी बोलवायचं आहे. तर शहरामध्ये कमी प्रमाणात पण खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांना बोलवून तुळशीचा विवाह संपन्न केला जातो. आणि ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांना अष्टका दिल्या. त्यानंतर आपण जेव्हा ह्या मंगलाष्टका म्हटल्या जातात आणि मग एकमेकांना हार घालताना, म्हणजे आता घरातील जर कुलस्त्री आणि तिचे यजमान असतील तर कुलस्त्री काय करते, तर सर्वप्रथम तुळशी मातेला ती हार लावून ती त्या बाळकृष्णाला घालत असते. आणि मग हा जो घरातील जे यजमान असतात तर ते बाळकृष्णाला तो हार लावून मग तुळशी मातेला घालत असतात. तर अशा प्रकारे आपण एकमेकांना हार घातले आणि मंगलाष्टका म्हटल्यानंतर त्यानंतर तुळशी मातेला मंगळसूत्र घातलं जातं. तर अतिशय साध्या आणि म्हणजे म्हणतो ना, साध्या आणि व्यवस्थित आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी ह्या तुळशी मातेचा विवाह लावून देतो. प्रसादामध्ये आपल्याला उसाचे बारीक बारीक हे करून गरे ठेवायचे आहेत. त्यानंतर लाह्या, बत्ताशे आणि ह्या गोष्टीसुद्धा लागतील. आणि तुम्ही जो गोडाधोडाचा नैवेद्य केला आहे तोही लागेल. तर भगवान विष्णूंना प्रिय असणारे अनारसे, त्यानंतर दही पोहे आणि दुधाचा जे आपण बनवतो तर दूध, पोहे, साखर ही सुद्धा प्रसाद चालेल. तर जे आपल्याला प्रसाद शक्य आहे तो प्रसादसुद्धा आपल्याला ह्या विवाहानंतर द्यायचा आहे. उपस्थित मंडळींनासुद्धा प्रसाद द्यायचा आहे, पंचामृत द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर तुमची बाहेर तुळस असेल तर रात्रभर आपल्याला तो बाळकृष्ण तिथे त्या पूजेजवळच ठेवायचा आहे. आणि ही जी सकाळी उत्तरपूजा करूनच मग आपल्याला ह्या गोष्टी काढायच्या असतात. तर अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला तुळशीचा विवाह करू शकतो. त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे. आणि विवाहापूर्वीसुद्धा आपण चढती हळद तुळशीला आणि भगवान विष्णूंनासुद्धा लावतो. आणि जे उपवर तुमच्या घरात जर कोणी मुलगी असेल तर त्यांनासुद्धा ही हळद लावली जाते. तर अतिशय हे खूप महत्त्वाच्या ह्या विधी असतात. यामुळे आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा हे संस्कार कळत असतात. आणि आपली एक जबाबदारी काय असते ह्याबद्दलसुद्धा एक यजमान म्हणून अगदी जाणीव ह्या सर्व सणवार, उत्सव आहेत यातून आपल्याला कळत असते. तर घरातील एकोपा टिकून राहावा यासाठी घरातील सर्वांनी मिळून एकत्र येऊन ह्या पूजा केल्या पाहिजेत. या दिवशी भगवान विष्णूंना तुम्ही जास्तीत जास्त त्यांची सेवा केली पाहिजे. तुळशी मातेची आणि भगवान विष्णूंची आरती या दिवशी केलीच पाहिजे. विवाह संपन्न झाल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे. यामध्ये सर्वप्रथम गणपतीची आरती आणि मग त्यानंतर तुम्ही बाकीच्या सर्व आरत्या म्हणून यामध्ये अवश्य आपण भगवान विष्णूंची आणि तुळशी मातेची आरतीसुद्धा म्हणायची आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. झालेली सर्व सेवा भगवान विष्णू आणि आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते. तर परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटू. सरिता 24 स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ.